पावसामुळं हो खाली किती पाणी हा बापरे किती गरम आहे घरी. गरम आहे. आज पूर्ण दिवस धावपळीचाच गेला, कारण सोमेश्वरला थोडंसं काम होतं म्हणून तिकडं गेलो होतो. तिकडून आल्यावर थोडंसं येता येता म्हणलं चला पार्लरमध्ये जाऊ, कारण बरेच दिवस झालं 8-9 महिने झाले आम्ही पार्लरमध्ये काय गेले नव्हते. बाकी नाही काय करत, फक्त ॲब्रोच त्याच केल्या आणि माघारी रिटर्न आले. आता हे दुपारी आता एक अर्धा तास आराम करून परत इथं कामाला लागले. आता ह्या माझ्या मनोड्या ह्यांना थोडंसं रागवले, कारण एवढ्या काटक्या सगळ्या पांगावतात ना. आता चला तेवढाच आपला इन्कम महिलांचा. गुड इव्हिनिंग मैत्रिणींनो. आता बघा माझी इथं मोठी लेक मला मदत करते. मला म्हणली मम्मी मी तुला खोबरं चिरून देते. तर बघा आता तिची इथं तयारी चालू आहे खोबरं चिरण्याची. तर बर्फी बनवणार आहे आज, एकदम मस्त टेस्टी टेस्टी. हे बघा असं हाणलं की लगेच निघतं, फ्रीजमध्ये ठेवले होते त्यामुळं. आणि जास्त पकलेले नारळ आहेत त्यामुळं, नाहीतर काय काय नारळ कवळे असतात ना ते निघत नाहीत लगेच. हे बघा निघलं, एवढं छान निघलं आहे ना. विलायची पावडर संपलेली. आता म्हणलं चला आता बरं लक्षात आलं अगोदर, नाहीतर कढईत एकदा ते मिश्रण टाकलं असतं ना खोबऱ्याचा भुरा, तर मग मात्र माझी पंचायत झाली असती, कारण त्याला सारखं हलवावं लागतं. चला आता म्हणलं लक्षात आले तर अगोदर वेलची पुढे करून घ्यावी थोडीशी आत्तापुरती तरी. सगळ्यात अगोदर मी इथे ना असं तूप टाकून घेते, म्हणजे काय होतं आपला नारळाचा जो खिस आहे, खिस नाही म्हणजे मी केलेला तुम्हाला सांगते. मी मिक्सरवर बारीक केलं, एकदम छान अशी बर्फी आहे ना म्हणजे लागते आणि होते सुद्धा एकदम छान, अजिबात बिघडत नाही काय नाही. तर मी तर 2-3 आपले पोह्याचे जे चमचे आहेत ते मी तर तूप टाकून घेतले, म्हणजे खाली चिकटणार नाही. तेवढं बास होतं तूप नाही टाकलं तेल टाकलं तरी पण चालतं. आता हा माझा जवळजवळ 4 वाटी नारळाचा बुर्रा आहे. तर आता हा सगळा मी ह्याच्यात अगोदर थोडासा पाणी सुटेपर्यंत हलवून घेणार आहे. गॅस मात्र मध्यमच ठेवायचा आहे, मी मध्यमच गॅस ठेवलेला आहे, कारण ह्या कढईचं बुड थोडंसं जरासं पातळ आहे. जाड कढई जर असेल ना तर फुल गॅस ठेवला तरी पण चालतो. जरा वेळ म्हणजे पानपतळ होईपर्यंत आपला नारळाचा खीस मी चिरून मिक्सरवर बारीक केला आहे. आणि खिसून म्हटलं ना तर काय होतं, आपली बर्फी ना नारळाची ओल्या ती बिघडण्याची म्हणजे शक्यता जास्त असते. अशी जर केली ना मिक्सरवर फिरवून तर अजिबात म्हणजे आपली बर्फी जी ती अजिबात म्हणजे बिघडत नाही, एकदम परफेक्ट अशी बर्फी होते. आता मी तर अगोदर 2 वाटी जी आहे ती मी तर साखर घालते. जर लागलीच थोडीशी तर फक्त टाकणार, नाहीतर नाही टाकणार. आता ही साखर आपली मेल्ट होण्यासाठी आपल्याला दूध थोडंसं घालायचं आहे. आता मी इथं दूध घालणार आहे. आता एक फुलपात्र आहे, पण मी अर्धच टाकणार आहे, बास होईल अर्ध. तर लागलं तर उरलेलं टाकेल. आता पूर्ण आपल्याला सगळं असं हलवून घ्यायचं आहे. आता हे सगळं हलवून घेते, म्हणजे साखर जी आहे ना ती पूर्ण सगळ्याची मेल्ट होऊन जाईल, विरघळेल लवकर अशी. अगं मम्मी काय सांगू तुला, अगं त्या पाण्यात नाही वे बसलेलो इतका बेकार ना. अगं असं वरती जायचो आणि असं खाली जायचो, बेकार. परत कधी मी बसणार नाही. माझ्या लेकीची बघा करामत. ती आज पालखीला गेली होती मिरेला आणि पाळण्यात बसून आली आणि मला गंमत सांगते तिची, एवढी घाबरली म्हणते पाळण्यात. खरं तर मी तर कधीच नाही बसले मोठ्या पाळण्यात, मला खूप भीती वाटते, त्यामुळे मी कधीच नाही बसली बाबा. मी तर अजून अर्धी वाटी ना साखर घातली, कारण सुट्ट वाटत होतं जरासं, म्हणजे आपल्याला त्याचा पाकसुद्धा झाला पाहिजे म्हणून मी म्हणलं थोडीशी अजून साखर जरा कमीच वाटते. म्हणजे माझी एकूण 2 वाटी साखर झालेली इथं.
बर्फीला साखरच जास्त लागते, नाहीतर बर्फी होत नाही. मग मी सुद्धा बऱ्याच दिवसातून म्हणजे करते ही बर्फी. कारण पोरींनी जर खाल्लं केलं तर माणसाला करू वाटतं. पोरांनी जर मग नाही त्यांनी खाल्लं आवडीने की मग आपल्याला पण उल्हास नाही वाटत. कारण पोरी ज्या अशा चावण्याच्या आहेत ना त्यांना आहे ना गोड असं जास्त आवडत नाही. त्यांची पण चुकी नाही म्हणा, कारण माझ्यावरच आपण कुठली गोष्ट असू द्या, मुली बघा आईचंच म्हणजे अनुकरण करतात. मला जास्त असं गोड आवडत नाही. चटपटी म्हणजे काय तिखट असं जास्त असं आवडतं, गोड जास्त नाही. त्यामुळं पोरीसुद्धा शिराही केला ना त्यासुद्धा असं जास्त म्हणजे खात नाहीत. पण आमच्या यांना मात्र शिरा फ्लावर जास्त आवडतो, त्यामुळं त्यांच्यासाठी करून देतो आम्ही. पण आम्ही थोडंसं खातो. शिरा आणि फ्लावरचं आम्ही खातच नाही माळ्याली की. कारण फ्लावर मला का आवडत नाही माहिती आहे, विशेष काय नाही असं, फक्त त्याच्यात अशा जास्त म्हणजे अशा पावसाळ्यात बघा जास्त अशा आळ्या असतात ना. मग ती मी एकदा दोनदा असं बघितलं होतं ना, ते माझ्या मनातूनच निघलं आहे. म्हणजे भाजीत नाही मला सापडली आळी, पण ह्याच्यातच फ्लावरमध्ये चिरताना अशा एकदा मला 2-4 आळ्या सापडल्या होत्या. त्यामुळं मला फ्लावर आवडत नाही. त्यामुळे पोरींचं सुद्धा तसंच आहे. आता वर्षातून मी पण आता ही बर्फी करते. बरेच दिवस झालं पोरी म्हणल्या आता आवडीने, बरेच दिवस झाले नाही मम्मी केली बर्फी, बनव. बरं म्हणलं चला बनवते. मग मला काय पोरींनी खाल्लं आवडीने की कुठली बी आई समाधानी. कलर बघा किती छान आला, एकदम असा ब्राऊन. आता होतच आली, फक्त आता मी 1-2 ते 3 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून असं ठेवणार आहे. एकदम बारीक गॅस केला आहे, फक्त 2 ते 3 मिनटं. आता मी इथं थोडंसं सेंदव मीठ टाकलं, कारण कुठलाही गोड पदार्थ केला तरी त्याच्यात मिठाशिवाय त्याला आणखीन टेस्ट येत नाही. तर इथं वेलची पूड घातली आणि चांगलं असं हलवून घेतलं, एकजीव केलं. मी कुठल्याही गोड पदार्थ करायचं म्हणलं ना की पदार्थ होता आला ना नंतरच मी विलायची टाकते, कारण वास जो आहे त्याचा तो टिकून राहतो म्हणून. तर बघा एकदम असं परफेक्ट त्याचं मिश्रण झालं व्यवस्थित असं, आणि जास्त असं अतिप्रमाणात असं गोड पण नाही. आता मी हे मिश्रण सगळं असं 2 भांड्यात मी काढून घेतलं इथं. आता कृतिकाला पण थापायचं आहे, म्हणलं थाप मग. तर मी इथं खाली तूप लावून घेतलं परातीला अगोदर, आणि नंतर प्लेट आहे, कारण गरम आहे ना खूप, त्यामुळं म्हणलं चला अगोदर मी अगोदर असंच करते. तर प्लेटनं इथं अगोदर हे करून घेतलं आणि नंतर मग हाताने छान अशी वडी थापून घेतली. गरम आहे भाजतंय का? हाताला फूक मारायची जराशी, हां, आणि थापायचं असं भाकरी थापल्यावर थापकी असं. हां, तुला करण्याची हौस आहे, थांब जरा जवळ दाखवते त्यांना. बघा माझी बारकी लेक काय करते. बस बस बस, जास्त जाड नको, काय ती पातळ नको. ही वडी आहे ना अशी जास्त अशी पातळ चांगली, काय ती सॉरी जाडच चांगली, म्हणजे ही होत नाही, छान राहते ना. आता इथं म्हणजे दोन्ही ताटात वड्या अशा थापून झाल्या. आता म्हणलं वाढल्यातच अशा थोडासा जरा कट मारून ठेवायचा, म्हणजे वड्या ज्या आहेत चांगल्या अशा म्हणजे पडतात. तर एवढ्या छान म्हणजे खमंग लागतात ना, स्वादिष्ट एकदम अशा म्हणजे मिठाईसारख्या. आणि कलर पण तुम्ही बघा किती छान आला आहे, म्हणजे एकदम मिठाईसारखा. तुम्ही दुसऱ्यांना खायला जर दिले ना तर ओळखूच येणार नाहीत की ही ओल्या खोबऱ्याची बर्फी आहे म्हणून. एकदम अशी मिठाईसारखी खायलासुद्धा लागणार, आणि दिसायलासुद्धा बघा एवढी छान म्हणजे त्याचा कलर आणि त्याची चव जी आहे ना एकदम असं चॉकलेटी भाजल्यामुळं. कारण वेळ बराच जातो या बर्फीला आहे ना, माझा पूर्ण आहे ना पाऊण तास गेला गॅसवरच. ही बर्फी जी आहे ती करण्यासाठी 1 पाऊण तासाच्या वर जरी म्हणलं ना 5 मिनटं तरी पण चालेल, एवढा वेळ गेला. अरे देवा, बघा इथं मला थापताना थोडेसे बदाम मी हे केले होते, तर ते मला टाकायचे होते त्याच्यावर थापताना, तर ते विसरून गेले कृतिकाच्या लुडबुडीमुळं. तर आता मी ते टाकून घेतले आणि परत असं थापलं. त्याला म्हणलं बर्फी थंड होती तोपर्यंत शेतातून फेरफटका मारून येऊया. हां, भरपूर पक्षी असतात ना इकडं, सागर पक्षीच चिवचिवाट. चला कोकिळा बघ
किती कोकिळ असतात तिकडं ना. पावसाने सगळं हिरवं हिरवं गार झाले सगळं दाट. हा ऊस पण हिरवा हिरवा गार झालाय. हिरवं गार मस्त. पेरू बघ. हा पेरूंचा बघ सगळा वास सुटला आहे ना. खराब झालेत ग पेरू. एवढं कसं काय ग डाग पडलं ग झालं अगं पावसामुळं हो खाली बी किती पाणी येतं. खराब हा खराब खाल्लाय. खाल्ल्याला नको घेऊ ते टाकून. अगं लय मोठं पण पेरू असं म्हणजे खराब झालेत ना. हा बघ ना बघ असं डाग पडलं. हा पावसामुळं. ह्या दिवसात शक्यतो पेरू हेच होतं ना. हा मग तिथं इकडे मग मस्त आहे छान कसा आहे बघू दे तिथं. हा हा तो पण खाल्लेलाच आहे. हा असं कच्चाड बघून घे कच्चाड. झाडं कटिंगला आल्यात आता सगळी. पावसाळ्यात झाडं कटच करावं लागतात ना. कट केली म्हणजे हे होते बघ पेरू. हे पिकले जास्त ना त्यात ना पेरू. नंतर शेतातून फेरफटका मारून आल्यानंतर बघा मी सगळ्या बर्फीच्या ज्या आहेत त्या वड्या पाडून घेतल्या. आणि एवढ्या म्हणजे छान झाली ना बर्फी. आता अर्धा तास झालेला आहे बघा, अजून ओल्लीच आहे. पण एवढ्या जी छान झाल्यात ना, खूप छान झाल्यात चवीला सुद्धा. आणि हे दिसायला सुद्धा एकदम छान झाल्यात. आता नंतर आलो धारा काढण्यासाठी. गायांच्या धारा काढून घेतल्या. अजून स्वयंपाकसुद्धा म्हणजे करायचा होता. नंतर धारा काढून झाल्या आणि घरात आले तर मोठ्या लेकीनं बघा दोडक्याची भाजी इथं बनवली होती. म्हणजे किती असं आधार वाटतो ना, एक जरी थोडं फार जरी मदत लेकींची झाली तरी. तर आज लेकी म्हणल्या आज चपात्याच बनव, म्हणून आज चपात्या बनवल्या. लेकींनी गरम गरम भाजत भाजत चपात्या त्यांनी जेवण केलं. मग आता इथं आम्ही दोघं राहिलो होतो. त्यांना जेवायला वाढलं अगोदर आणि नंतर आता मला घेते इथं. त्याला म्हणलं आता जेवण करून घेऊया. आता आजचा दिवस एवढा धावपळीचा गेला ना, खूप आज कंटाळासुद्धा आला. आज कसलंच असं म्हणजे बसायला मिळलंच नाही. आणि आजचा माझा दिवस असा होता. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि आमची फिसू बघा दिवसभर झोपते आणि रात्रीची मात्र वाघीण बनती.